खाम नदी पुनर्विकास व सुशोभीकरण या मोहिमेअंतर्गत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी वळदगाव, वाळूज, नारायणपूर व ब्रह्मगव्हाण या खाम नदी लगतच्या गावांना भेटी देऊन ग्रामपंचायतीनं केलेल्या कामांची पाहणी केली आहे। खाम नदी लगत तालुका छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील MIDC क्षेत्रातील वळदगाव ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीनं खाम नदी लगत केलेल्या साफसफाई व कामाची पाहणी करून घंटागाडीचं लोकार्पण केलं। तसंच गावातील महिलांना ओला कचरा व सुका कचरा विलगीकरणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते डस्टबिनचं वाटप करण्यात आलं। गावातील कचरा संकलन करणाऱ्या अनिता खोतकर, जालिंदर खोतकर यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गावातील घंटागाडी मार्फत गावातील कचरा संकलनाची पद्धत व घनकचरा विलगीकरण शेडच्या कामाची पाहणी केली। यावेळी छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंखे, ग्रामपंचायतीचे सरपंच अमर डांगर, गणेश नवले, संजय झळके, मनीष शिंदे, बाळू खोतकर, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद रिंढे तसंच गावातील ग्रामस्थ इकोसत्व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। MIDC वाळूज औद्योगिक क्षेत्रात वसलेल्या वाळूज ग्रामपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली। ग्रामपंचायतमधील कुटुंबाकडून कचरा संकलन करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन 2 घंटागाडीचं लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामपंचायतीच्या वतीनं खाम नदी लगत केलेल्या साफसफाईची पाहणी करून सूचना दिल्या। यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच शमिता पठाण, उपसरपंच योगेश अरगडे, इस्माईल पठाण, नंदू सोनवणे, पोपट बनकर, अंकुश वागचौरे, विस्तार अधिकारी भारत घुगे, अशोक घोडके, ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे तसंच ग्रामस्थ इकोसत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते। औद्योगिक क्षेत्रालगत वसलेल्या नारायणपूर बुद्रुक या गावाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली। ग्रामपंचायतीच्या वतीनं खाम नदी लगत तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली। तसंच घन कचरा विलगीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या शेडचं लोकार्पण यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामस्थांनी या कामात दिलेला लोकसहभाग बाबत ग्रामस्थांचं कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलं। यावेळी ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घडामोडे, सरपंच नासेर मोहम्मद शेख, माजिद सांडू शेख, दिलीप खरात, ग्रामस्थ, महिला व इकोसत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते। पैठण तालुक्यातील खाम नदीवरील शेवटचं गाव ब्रह्मगव्हाण या गावाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला। ग्रामपंचायतीनं जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये वॉटर बोटिंग, ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय, मुक्कामासाठी तंबू शेड उभारणं याबाबत नियोजन करण्यात येऊन चर्चा करण्यात आली। यावेळी पैठण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब मिसाळ व ग्रामस्थ इकोसत्व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। या ग्रामपंचायतीला भेटी देताना दौऱ्याच्या वेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांबळे, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता रुपेश हिरे, वनपाल अविनाश राठोड, शिवाजी चव्हाण, GA वैद्य, इकोसत्वचे गौरी निराशे, प्रियंका वाजे, अक्षय गणाचार्य, शिवाजी दामोदरे, आम्रपाली डोंगरे उपस्थित होते।